येणार आहेत आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने याच्यात तरतुदी करण्यात आली आहेत. आपण पाहिलं ती गेल्या 10-12 वर्षात माहिती तंत्रज्ञानानं केलेली क्रांती आपण पाहिलेली आहे. डिजिटल मोठ्या प्रमाणात वापर आपण पाहिलेला आहे. तर तपास यंत्रणा असतील किंवा न्यायपालिका असतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती प्रभावी ठरू शकतो या कायद्यांची अंमलबजावणी करताना? प्रभावी ठरूही शकतो आणि थोडे प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. आपण प्रभावी पहिलं बोलूया. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑनलाईन फायलिंग आता कोर्टामध्ये तुम्हाला जवळपास कंपल्सरी झालं आहे. म्हणजे असं झालं आहे की काही काही वेळा न्यायाधीशाचा स्टँड घेऊ शकतात, आम्हाला कागदपत्र नकोत, ऑनलाईन आम्हाला वाचायचं आहे. म्हणजे लिटरली आजकाल असे न्यायाधीश आहेत की जे स्वतःच्या समोर एखादा कम्प्युटर किंवा टॅब घेऊन बसले आहेत, त्याच वेळेला जो वकील त्यांच्यासमोर बोलतोय तो टॅबवरूनच बोलून आपल्या ज्या काही आपण आर्ग्युमेंट्स आहेत तो करतोय. काही अशी महत्त्वाची ॲप्स आलेली आहेत लिक्विड टेक्स्ट नावाची की खास वकिलांसाठी ती अतिशय प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठा सुटसुटीतपणा आलेला आहे, वेगवान आणि सामर्थ्यवानपणा या सगळ्याला आलेला आहे. मात्र ह्या सगळ्यामध्ये असं होतंय की दृष्टिकोन जो आहे तो कुठेतरी निकोप असायची गरज आहे. आपण म्हणतो की काय काय बदललंय. तर आता असं आहे की प्रवास वाचतोय, वेळ वाचतोय, हे बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मोठमोठाले वकील आहेत, असं होतं की एखाद्या वकिलाच्या नेमकं गळ्यामध्ये 2 मोठ्या आर्ग्युमेंट्स एका दिवशी पडतात, तो दोन्हीकडे पोहोचू शकत नाही, तर पुढे कदाचित ऑनलाईन आर्ग्युमेंट करता येऊ शकते का, ती कुठे ऑनलाईन आर्ग्युमेंट एक पद्धती बनून राहील. त्यामुळे ह्या पद्धतीने एक प्रकारचं फायदेशीर आहे. परंतु प्रॉब्लेम एक असा होतोय की जे उपकरणातनं पुरावे जरी आले समजा या सगळ्या माध्यमातून, तरी आता होतंय असं की अनेक ठिकाणी कोर्टात आपण बघतो जॅमर्स लावून ठेवतात. अनेक ठिकाणी असं असतं की पोलिसांना चालतही नाही त्यांच्यासमोर कोणी मोबाईलला हात लावलेला. अनेक कोर्टांमध्ये माफ करा पण न्यायाधीशांना पण चालत नाही त्यांच्यासमोर कोणी मोबाईलला हात लावलेला. अनेक ठिकाणी असं होतं की मोबाईल वापरायचा नाही आणि अशा गोष्टी येत राहतात. त्यामुळे एक कुठेतरी आपण खरंच आधुनिक होतोय तर काहीतरी अडथळे येत आहेत. न्यायाधीशांचं मी म्हणणार नाही, कारण त्यांचं झालंय असं की ज्या वयाचे ते हायकोर्टामध्ये काम करत असतात, नेमकं 40शी उलटल्यानं त्यांनी हातात त्यांच्या मोबाईल आलेला असतो. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाशी त्यांचं थोडंसं एक तेवढं न जमणं हे मी समजू शकतो. पण